हॅलो ऑल, वेलकम टू प्रायांची फॅमिली व्लॉग. आज आहे होळी आणि आम्ही चाललो आहोत होळीसाठी कलर्स आणि पिचकारी आणायला. छोटंसं अंशूचं फोटोशूट करायचं आहे होळी स्पेशल तर त्याच्यासाठीच ही सगळी तयारी चालू आहे. मार्केटमध्ये गेल्यावर बरेच दुकानं सजलेली होती रंगीबेरंगी कलर्सने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या आणि बरंच काही होतं. वॉटर बलून्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तर आम्ही वॉटर बलून्स आणि कलर्स घेतले. नंतर घरी आल्यावर जयवंतने ते वॉटर बलून्स पाणी भरून तयार केले. छान वाटत होते ते. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असं काही नव्हतं. हे वेगळंच प्रकरण होतं थोडंसं. त्यानंतर मग त्यांनी एक प्लेन व्हाईट शीट घेतलं आणि त्याच्यावर सगळं डेकोरेशन करायला सुरुवात केली. खरं तर जयवंत ह्या प्रत्येक गोष्टींमध्ये इक्वली पार्टिसिपेट करतात आणि त्यामुळे हे सगळं करणं खूप इझी होऊन जातं. आणि मेजर त्यांचंच कॉन्ट्रीब्युशन असतं. कारण माझा बराच वेळ अंशूला सांभाळण्यातच जातो. तर हे सगळं प्रिपरेशन वगैरे तेच करतात. तर छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी इथे. आणि मग नंतर आम्ही तिथे अंशूला ठेवलं. पण ठेवल्या मॅडमने त्यातलं एक वॉटर बलून फोडला. तर थोडंसं एका कोपऱ्याला पाणी झालं होतं. पण छान वाटलं ती हे सगळं एन्जॉय करताना बघून. कुठेही ती रडली नाही. प्रत्येक वेळेस ती वेगवेगळ्या गोष्टींना क्युरिओसिटीमुळे हात लावत होती, बघत होती. पण असं रडणं वगैरे कुठेच नव्हतं. तिला ती पिचकारी दिल्यावर त्याच्यासोबतही तिने बराच एन्जॉय केला. मस्त वाटतं हे बघायला. हे सगळं बघणं एक खरंच खूप सुखद अनुभव आहे. आणि आपण खूप लकी आहोत की आपण ह्या गोष्टी कॅप्चर करू शकतो. आपल्या वेळेस फार रेअर होतं फोटो वगैरे काढणं. ते पण कधी गावात फोटोग्राफर आलाच तरच ते फोटो काढले जायचे. पण आता सोपं झालं आहे सगळं. खरं तर ह्या वीकमध्ये खूपच धावपळ चाललेली आहे. आम्हाला घर शिफ्ट करायचं आहे, त्याची पण वेगळी धावपळ. त्यामुळे ब्लॉग टाकायला खूपच उशीर होतो आहे. नंतर इथे आम्ही अंशूला वॉटर बलूनसोबत मनसोक्त खेळू दिलं. तिला ते टेक्स्चर त्यांचं जे फील असतो ते आवडत होतं. त्यामुळे ती त्याला घडी हात लावत होती. तर तिला तिच्या मनासारखं करू दिलं इथे. आणि नंतर शेवटी तर तिला त्याच्यात नाचवलंच एक प्रकारे. आणि तिला मज्जा वाटत होती. ती खूप एन्जॉय करते. त्यामुळे आम्हालाही ह्या गोष्टी कोणत्याही करताना कंटाळा येत नाही. आम्हीही तेवढाच त्या गोष्टींचा आनंद घेतो. आणि मग नंतर संध्याकाळी होळी स्पेशल आम्ही पुरणपोळी बनवली. तर इथे तव्यावरची पुरणपोळी बनवली. आमच्याकडे खानदेशात खापरावरच्या मोठमोठ्या पुरणपोळ्या असतात. त्याला आम्ही मांडे म्हणतो. ती पण एक कला असते. ते सगळ्यांनाच जमत नाही. माझी आई करते कधी छान असतात त्या पण. आणि आम्ही जे डाळ शिजताना जे पाणी उरतं त्याचं सार बनवतो. त्या आमटीला आम्ही सार म्हणत असतो किंवा रसई म्हणतो. आणि ती आमटी आम्ही भाताबरोबर खातो. आणि आता सध्या आंबे नसल्यामुळे म्हणजे आता आंबे सुरू होतील. पण आमच्याकडे आंबे हे अक्षय तृतीयेनंतरच खाल्ले जातात. तर इथे त्यामुळे खीर केलेली आहे. मस्त अशी याची तांदळाची खीर केलेली आहे. आणि भरपूर सारं तूप, ड्रायफ्रूट्स त्याच्यात टाकलेले आहेत. त्यामुळे खूप छान लागते ती खीर. आणि आम्ही ही खीर पुरणपोळीसोबत खाल्ली. आता याच्यात कुरडई आणि भजी पण असते. अजून बरेच पदार्थ असतात. पण हेच खूप हेवी होतं. त्यामुळे मी याच्यावरच आवर्त घेतलं ह्यावेळेस. आणि अशा प्रकारे आमची होळी आणि
होळीसोबतची पुरणाची पोळी आम्ही खाल्ली. तर अशा प्रकारे आम्ही आमची होळी सेलिब्रेट केली. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल हे नक्की कळवा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.